नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक क्षण भरभरून आनंद आणि समाधान, चांगलं आरोग्य घेऊन येवोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, आज आहे गुरुवार. गुरुवार म्हटलं की आपल्यासाठी, आपल्या सेवेकऱ्यांसाठी कोणत्या सणापेक्षा कमी नाही आहे. सणाला जितका उत्साह, मंगलमय वातावरण असतं ना, तितकंच त्यापेक्षा जास्त मंगलमय वातावरण आपल्या गुरुवारी असतं बरं का. कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत. आपल्यासाठी आपले स्वामी आराध्य दैवत आहेत आणि त्या आराध्य दैवत स्वामींसाठी किती करावं आणि किती नको असं होतं. तसं तर आपण रोजच सेवा करतो, पण गुरुवार म्हटलं ना तर आणखी बोनस सेवा असते. तर मंडळी, गुरुवार आहे आज. तर परत एकदा मी संकल्प केलेला आहे. ही माझी तिसरी वेळ आहे संकल्पित गुरुवार करण्याची. पहिले 2 संकल्पित गुरुवार मी पूर्ण केले. अगदी यथासांग महाराजांनी ते करून घेतले आणि मी ज्या गोष्टीसाठी केले होते त्या देखील माझ्या खूप छान पूर्णपणे महाराजांनी ते माझे हट्ट पूर्ण केले. आणि आता मी परत तिसऱ्यांदा करते संकल्पित गुरुवारची सुरुवात. तर सकाळी उठायचं म्हटलं तर अलार्म लावायची गरज पडत नाही. गुरुवारी आपोआप जाग येत असते. तो उत्साह तितका असतो. तर सकाळी लवकर उठून घरांगण साफ करून सडा, रांगोळ्या ह्या गोष्टी आपण करायलाच पाहिजेत. एरवी नाही केल्या तरीही चालतं, पण गुरुवारी सडा मारून रांगोळी घातलीच पाहिजे. कारण रांगोळी घालण्याने ना नकारात्मक जी शक्ती असते ना ती रांगोळीवर पहिल्यांदा पडते आणि ती आपल्या घरापर्यंत येत नाही. त्यामुळे रांगोळी ही घातलीच पाहिजे आणि सकाळी सकाळी घालायची बरं का. सडा रांगोळी झालं, मस्त छान असे सर्व प्रकारची फुलं, आज जरा जास्त फुलं लागतात त्यामुळे तोडून आणलेले आहेत. ही सगळी फुलं आपल्या अंगणातले. तर गोकर्णीचा जो वेल आहे ना, अगदी छान फुलला आहे बरं का. त्याला खूप सुंदर अशी फुलं लागलेत आणि त्याच्यात कुंदाचा जो वेल आहे ना तो खूप छान फुलला आहे. सुरुवातीला जी क्लिप दाखवली तर ती कुंदाची फुलं आहेत आणि त्याचा सुगंध पण खूप छान येतो. आणि मस्त अशी सगळी फुलं तोडून आणली आणि त्यानंतर देवाची भांडी आपण सगळी स्वच्छ केलेली आहे. जी जी लागणार आहे तितकी आवश्यक आपण भांडी स्वच्छ केली. त्यामध्ये ताट, तांब्या, परत अभिषेकाचं ताट, नंतर दिवे आणि कळशी, म्हणजे जे आपण कलश मांडतो ते कलश, ते सर्व स्वच्छ करून घेतलं. आणि त्यानंतर ते सुकतंय तोपर्यंत आपण आपलं जे प्रवेशद्वार आहे ते साफ करून घेतलं. दर गुरुवारी तरी किमान बरं का ह्या 4-5 गोष्टी ज्या आहेत ना त्या महत्त्वाच्या केल्याच पाहिजेत. तसं तर दिवसभर आपण सेवा करतोच, पण ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्याने खरंच खूप छान प्रचिती येते. माझा स्वतःचा अनुभव आहे. आज वर्षानुवर्ष झाले ह्या गोष्टी माझ्या घरात घडतात आणि त्याच्यात सवय पण लागून गेलेली आहे. असं नाही आहे की आवर्जून केल्या जातात ह्या गोष्टी, ते आपोआप होत राहतात. तर तुमच्यासोबत त्याच मी गोष्टी आज शेअर करते. त्यामध्ये पहिलं आहे ते रांगोळीचं सांगितलं. त्यानंतर आपल्या प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यावरती स्वस्तिकाचं चिन्ह काढून त्याला आपण हळदी कुंकू लावून, अक्षदा वाहून, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. हे झाली प्रवेशद्वाराची पूजा. त्यानंतर उंबरा पूजन. तर गुरुवारी आवर्जून करावं हळदीचं लेपन उंबऱ्याला. उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा. नंतर आपली जी हळद असते त्या हळदीमध्ये गोमूत्र, त्यानंतर गुलाबजल आणि पाणी घालायचं आहे. थोडंसं त्याचं पातळसर मिश्रण करायचं आहे आणि आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर ते लेपन सुकेपर्यंत रांगोळ्या वगैरे काढून घ्यायच्या. जास्त यथासांग नाही केलं ना तरीही चालतं, पण जितकं जमेल तितकं तरी किमान हळदीचं लेपन आणि दोन्ही बाजूला दिवे लावून, तुपाचे दिवे लावायचे आणि पूजन करायचं आहे आपल्याला. एक प्रकारचं उंबऱ्या जाता. ह्या गोष्टी वर्षानुवर्ष पूर्वीपासून करत आलेल्या आहोत आपण, पण आता हे हळदीचं लेपन आहे ना त्याची पण खूप सुंदर आणि छान अशी प्रचिती येते घरामध्ये. छान असं आनंदी वातावरण, त्यानंतर भरभरून लक्ष्मी नांदते. घरातलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचसोबत घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती प्रवेश करायला बंधनकारक राहतं. त्यामुळे किमान गुरुवारी तरी आपला जो प्रवेशद्वाराचा उंबरा आहे त्याला हळदीचं लेपन अवश्य करावं आणि त्याचं पूजन करावं. देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला तुळशी पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर देवपूजा करायची आहे. देवपूजा माझी होत आली होती. मला महाराजांना अभिषेक चालू करायचा होता. त्या अगोदर मी संकल्प कसा केला ते सांगते. कुठलीही सेवा करायच्या अगोदर आपण संकल्प करायचा. संकल्पित सेवा करायच्या आहेत आपल्याला. तर संकल्प करताना एका ताटामध्ये सुपारी घ्यायची. नंतर हातामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, एक फूल घ्यायचं आणि त्यावरती पाणी घालायचं. त्यानंतर ते पाणी हातावर घातल्यानंतर आपण सांगायचं
सांगायचं आपलं पूर्ण नाव, सौभाग्यवती जे काही नाव आहे, त्यानंतर आपलं गोत्र सांगायचं, माहिती नसेल गोत्र काश्यप गोत्र म्हणायचं आहे, आणि कुठल्या कार्यासाठी कोणत्या कामासाठी आपण संकल्प करतो आहोत, हे गुरुवार करतो आहोत हे महाराजांना सांगायचं, आणि नंतर हातावरचं पाणी त्यात सुपारीवरती सोडायचं आहे. आणि हा झाला संकल्प. त्यानंतर महाराजांना आपण श्रीसूक्त, पुरुषसूक्त, फलश्रुती या स्तोत्राचा जलाभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर महाराजांना स्वच्छ वस्त्राने अंग पुसून स्थानापन्न करायचं आहे. त्यानंतर आपलं जे हिणा अत्तर आहे, आता जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडे उपलब्ध असतंच नेहमी, पण नसेल तर गुरुवारी तरी आवर्जून महाराजांना हिना अत्तर लावावं. ते लावताना फुलावरती हिना अत्तर घ्यायचं आहे, दोन्ही त्यांच्या भुजा ज्या आहेत तिथे लावायचं आणि पायाला लावायचं आहे. त्यानंतर महाराजांना वस्त्र परिधान करायचे आहे, जे काही आपल्याकडे त्यांचे अलंकार असतील ते घालून घ्यायचे आहेत. झाले आपले महाराज तयार. त्यानंतर आपण पुष्पार्पण करून घ्यायचे आणि बाकी आपण पुढची सेवा करायची आहे. हा झाला संकल्प आणि महाराजांचा अभिषेक. तर त्यानंतर पुढे आपण खडीसाखरेचा तरी किमान किंवा साखरेचा किंवा दुधाचा जो काही किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, आणि नैवेद्य दाखवताना त्यावरती तुळशीपत्र अवश्य ठेवायचं आहे. त्यानंतर 10:30 वाजता पहिली आरती करायची आहे. तुम्हाला जर सहज शक्य होत असेल तर सकाळी 8:30 वाजताची भूपाळी असते ती देखील केली तरीही चालते. ती पहिली आरती असते आपल्या केंद्रातली. त्यानंतर 10:30 वाजता एक आरती असते आणि 6:30 वाजता एक आरती असते. नंतर आरती झाल्यानंतर आपण 12 वाजायच्या आत तरी किमान स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे, आणि होत नसेल पठण करणं तर श्रवण केलं तरीही चालतं. ही झाली पुढची सेवा. नंतर स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचे आपल्याला 11 माळ जप करायचा आहे. तर जप कसा करावा आणि पंचमहायज्ञ म्हणजे काय हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. आत्ता जर सांगितलं ना खूप व्हिडिओ मोठा होतो, कारण गुरुवारी बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगत नाही आहे. तर 11 माळी जप करायचा आहे आपल्याला. त्यानंतर तारक मंत्र जे स्वामी समर्थ महाराजांचं आहे ते आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे. ही महत्त्वाची सेवा आहे. स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पाठी पठण म्हणजे एक आसनी पठण, त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा 11 माळा जप, त्याचसोबत तारक मंत्र हे 11 वेळेस. ही सेवा आपली खूप महत्त्वाची आहे. जरी तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरी तुम्ही संकल्प करून ह्या सेवा केल्या तरीही त्या महाराजांपर्यंत पोहोचतात. असं नाही आहे की फक्त उपवासच करावा, नाही शक्य होत कुणाला तब्येतीमुळे तरीही चालतं. उपास न करता ह्या सेवा केल्या तरीही ती सेवा महाराज रुजू करून घेतात. तर ही झाली आपली संकल्पित सेवा गुरुवारी करायची. त्यानंतर नैवेद्य. तर नैवेद्यामध्ये आपण आज मुगाच्या डाळीची खीर केली होती. अगदी साधी सोपी होती. अगदी 2 ते 3 चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि छान शिजवून घेतली. डाळ शिजली की त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेतलं. दूध घालत्या वेळेस दूध गरमच असावं, नाहीतर दूध फुटू शकतं म्हणून, आणि मस्त ते छान उकळून घेतलं. केसराच्या काड्या घातल्या. महाराजांना अतिशय आवडतं दुधाचा पदार्थ त्यामुळे, आणि केसर घातल्यानंतर छान 5 मिनटं उकळून घेतली. त्यात चवीनुसार साखर घातली, तुपात तळलेले ड्रायफ्रूट घालून घेतले आणि वेलची जायफळची पूड घालून घेतली. 5 ते 10 मिनटामध्ये ही झटपट अशी खीर तयार होते. गुरुवारी ना पंचपक्वान्नाचा शक्यतो नैवेद्य करावाच, आणि गुरुवार हा संध्याकाळी 6:30च्या आरतीनंतरच सोडायचा आहे. तुम्ही संकल्पित गुरुवार जेव्हा करताल तेव्हा दुपारी गुरुवार सोडायचा नाही आहे. तुम्हाला जर कधी बाहेर जावं लागलं कुठल्या कारणाने तर तो गुरुवार करायचा, पण तो आपल्या संकल्पित गुरुवारामध्ये मोजायचा नाही. त्याचसोबत एकादशी शिवरात्र जर आली तरीही तो मोजायचा नाही. म्हणजे शिवरात्र मोठी असते ना, किंवा बरेच जण शिवरात्रीचा उपवास करतात, त्यासाठी. आपला जर वेगळा उपवास असेल कोणता त्या गुरुवारी तर फक्त उपवास करायचा, पण आपले जे 11 गुरुवार आहेत त्यामध्ये त्याची गणना करायची नाही आहे. आपली खीर तयार झाली. त्यानंतर मी कोथिंबिरीची वडी केली होती, फोडणीची वेगळ्या प्रकारची. त्यासाठी
हिरवी मिरची, लसूण आणि जिरे ह्याचं वाटण करून घेतलं. लसूण नाही वापरला तरीही चालतं, पण मी फक्त गुरुचरित्र जेव्हा आपलं चालू असतं त्यावेळी कांदा लसूण पाळते. एरवी मी गुरुवारला कांदा लसूण पाळत नाही. आम्ही थोडंसं ग्रामीण भागामधले आहोत, त्यामुळे आमच्याकडे सर्रास ह्या गोष्टी बऱ्यापैकी श्रावण महिन्यामध्ये पाळल्या जातात. प्रत्येक गुरुवारी शक्य होत नाही त्या गोष्टी, आणि गुरुचरित्र असलं तर मी वेगळा नैवेद्य करते, पण एरवीच्या गुरुवारी मला ते शक्य होत नाही. तर आपण कोथिंबीर छान धुवून सुकवून घेतली होती, त्यानंतर बारीक चॉप करून घेतली. नंतर एका पाळ्यात काढून त्यामध्ये आपण बसेल इतकं बेसन, म्हणजे 1 वाटी साधारणतः बेसन बसलं, अर्धी वाटी तांदळाची पिठी, हिरवी मिरचीचं वाटण, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ घातले आणि थोडंसं पाणी घालून ह्या पद्धतीने आपण घट्ट तिंबून घेतलेलं आहे. आणि गुरुवारी ना थोडंसं बेसनाचं पण शक्यतो करायचा प्रयत्न करायचा, कारण महाराजांना बेसनाचे पदार्थ पण आवडतात. त्यामध्ये कांदा भजी असू द्या, बटाटे वडा असू द्यात, किंवा आणखीन कुठला हलवा केला तरीही छानच. मी बदलून करते प्रत्येक गुरुवारी, त्यामुळे आता सध्या कोथिंबीरीचा छान असा सीझन चालू आहे, भरभरून कोथिंबीर आलेली आहे, त्यामुळे छान अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली होती मी वड्या करण्यासाठी. आणि ह्या पद्धतीने असे गोळे आपण थापून घ्यायचे. तुम्ही असं ताटाला थापून त्या अशा चौकणी कट केल्या तरीही चालतात. ह्या पद्धतीनं मी ते वळून घेतलं आणि मस्त असं उकडून घेतलं आहे. आपण 10 ते 15 मिनटं चेक केल्यानंतर छान आपली वडी उकडलेली आहे आणि थंड झाल्यानंतर मी कट करून घेतले. हे पहा, अगदी छान आपले असे कट झालेले आहेत बरं का सर्व वड्या. आता ह्या वड्या अशाच खाल्ल्या तरीही चालतात किंवा तेलावरती तळल्या तरीही चालतात. मी काय केलं तर त्याला पॅनवरती जिरे मोहरीची छान फोडणी करून घेतली. त्यावरती मी भरपूर तीळ घातले पांढरे. आपण कोथिंबीर करताना पण तीळ घातले होते आणि फोडणीत पण घातले, कारण सध्या थंडी आहे त्यामुळे तिळाचं प्रमाण थोडं आहारामध्ये असावं म्हणून मी फोडणीत पण घातले. थोडंसं काळं तिखट घातलं आणि त्यावरती ही वडी आपण परतून घेणार आहोत. आता थोडीशी करायला हवी होती, पण आरतीचा वेळ होत होता, त्यामुळे मी पटकन व्हावं म्हणून अशा सर्व वड्या छान परतून घेतल्या, कारण 6:30ची आरती ही चुकली नाही पाहिजे असं शक्यतो वाटतं बरं का. कारण आरती करायच्या अगोदर आपल्याला नैवेद्य मांडायचा असतो. नैवेद्य मांडायच्या आधी आपल्याला मंडळ करायचं असतं. आता तुम्ही सेवेकरी असताल, तुम्ही स्वामी समर्थ सेवा मार्गात म्हणजे दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्ग जो आहे, जो आपल्याला गुरुमाऊलींनी दाखवलेला आहे, त्यामध्ये सांगतात मंडळ कसं करायचं. ते आपोआप त्या गोष्टी होत जातात. नैवेद्य मांडताना मंडळ काढायचं किंवा नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं किंवा 2 उदबत्त्याच लावल्या पाहिजेत नैवेद्य दाखवताना आपण दिवा चालू हवा. ह्या गोष्टी सर्रास आपण रोज करतो, त्यामुळे माहिती झालेल्या आहेत. पण आज गुरुवार आहे, आपण गुरुवारचा व्हिडिओ केला, त्यामुळं मी जमेल तितक्या गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. मंडळ काढणे म्हणजे काय, एका पाटावरती चौकण काढायचा आणि त्यावरती आपण गुणोले देतो ना, अशी फुली देतो तशी फुली काढायची, म्हणजे मंडळ तयार होतं. त्यावरती आपण हा पंचपक्वानांचा नैवेद्य छान असा महाराजांना भरून ठेवलेला आहे. त्यामध्ये आहे वरण भात, भातावरती तूप घालायचं माझ्याकडनं राहून गेलं, त्यासाठी क्षमस्व बरं का महाराज. आणि आपण कोथिंबीरची वडी केली, गोडामध्ये खीर आहे, बटाट्याची भाजी आहे आणि चपाती ठेवताना, पुरी ठेवताना 2 ठेवायचे आहे, तुळशीपत्र ठेवायचं आहे. 3 वेळेस पाणी फिरवायचं आणि मंडळ काढायचं. तांब्या मी वेगळा घेतला होता पाण्याचा आणि महाराजांसाठी मी वेगळं पाणी ठेवलं होतं. 3 वेळेस पाणी फिरवल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आणि ते ताट झाकून ठेवायचं आणि नंतर आपल्याला आरत्या घ्यायच्यात. तर आरत्या आहेत त्या आपल्या नित्यसेवेमध्ये आहेत. त्यामध्ये गणपतीची आरती सायंकाळची आरतीमध्ये येतात. गणपतीची आरती आहे, स्वामींची आरती आहे, दत्तगुरूंची आरती आहे आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नारायणाची गायत्री मातेची घेतली तरीही चालते. तरी ह्या आरत्या आपल्या नित्यसेवेमध्ये आहेत. त्यानंतर आपण सद्गुरू प्रार्थना जी आहे ना, ती सद्गुरू प्रार्थना घ्यायची. मंत्रपुष्पांजली घेत असाल तुम्ही रोज, घेतलं तरीही चालेल, नाही घेतलं तरीही चालेल. आणि सद्गुरू प्रार्थना जी आहे तिथं आपण महाराजांच्या समोर बसून ती सद्गुरू प्रार्थना हात जोडून घ्यायची आहे. अतिशय मंगलमय वातावरण असतं जेव्हा सद्गुरू प्रार्थना चालू असते ना. ज्यांनी अनुभव घेतला आहे ना त्यांनी कमेंट करायला विसरायचं नाही. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. इतकी सुंदर आहे ती प्रार्थना. त्यानंतर आपण करायची औदुंबर प्रदक्षिणा. त्यामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे 3 वेळेस म्हणायचं आहे. आणि त्यानंतर धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, ही प्रदक्षिणा घ्यायची आहे आणि आपल्या आरतीचा आपण समाप्ती करायची आहे. तर ही झाली संध्याकाळची सेवा. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर
ताट झाकल्यानंतर किमान 15 ते 20 मिनटं तरी ताट तिथे समोर ठेवायचं. कितीही आपल्याला गडबड असू द्या, ताट उचलायची गडबड करायची नाही. एरवीचं ठीक आहे, पण गुरुवारी तरी ना पटकन ताट उचलायचं नाही आणि ते उचललेलं ताट घरातल्या सर्वांनी महाराजांचा प्रसाद म्हणून थोडंसं खायचं आहे. अशी ही गुरुवारची सेवा आहे. जितकं मला माहिती आहे, जितकं मी करते ते तुमच्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं असेल, काही राहिलं असेल तर मनापासून क्षमा मागते. आणि असेच आपले छान छान व्हिडिओज येणारच आहेत रोजच्या रोज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. आणि आजच्या सेवेमध्ये काही जरी आवडलं असेल तर एक लाईक करायला विसरू नका. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.